घरचा तंत्र आणि वनस्पतीचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज तुम्हाला एक मी उपाय सांगणार आहे की उपाय अशा प्रकारे मित्रांनो, जेणेकरून तुमचे काही अडकलेले कोर्ट कचेरीचे काम असतील, तुमचं इंटरव्ह्यूचं काम असेल, कुठं नोकरीचं काम असेल, आणि ही काम केल्याशिवाय तुम्हाला परपंचमध्ये चार पैसे भेटणार नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. तर मित्रांनो, काम अशा प्रकारे की जेणेकरून मोहरचा माणूस आपलं सांगितलेलं काही ऐकत नाही आणि त्यानं जर ऐकलं नाही तर आपल्या परपंचाला चार पैसे भेटणार नाहीत आणि आपला परपंच चालणार नाही. आपलं कुठलंही काम असेल ते काम घडणार नाही. तुमचं कोर्ट कचेरी नोकरी कुठल्याही कामामध्ये यशस्वीरित्या तुमचं काम होण्यासाठी तुम्हाला एक मी तोडगा सांगणार आहे. तर तोडगा अशा प्रकारे, तुम्ही त्याला काहीही म्हणू शकतात, पण आपण एक वनस्पती तंत्र म्हणलं तरी असे एक तंत्राचे तोडगे असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आता काय करायचं आहे, एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपडा आपला एक हातरुमाला एवढा लाल कपडा घ्यायचा आहे. फक्त लाल कपडा घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला 4 अंक लिहायचे आहेत फक्त. ते 4 अंक कुठले आहेत? 8, 6, 1, 8. अजून एकदा दोनदा सांगतोय, 8, 6, 8, 1. हे असे अंक लिहायचे आहेत. 4च अंक आहेत मित्रांनो. 4 अंक लिहिल्यानंतर त्याच्यावर काय करायचे मित्रांनो, 1.25 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत. 1.25 मूठ म्हणजे किती, की 1 मूठभर घ्यायची आणि वरून असं मुठीत थोडे टाकायचे, त्याला 1.25 मूठ म्हणतात. 1.25 मूठ तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 11 तुळशीचे पानं घ्यायचे आहेत. आपले 11 तुळशीचे पानं आणि थोडा बुका टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडं अत्तर टाकायचं आहे. एक सुगंधी अत्तर, हिना अत्तर येतं, त्याच्यामध्ये थोडं शिंपडायचे आणि टाकल्यानंतर ह्याची एक अशी गाठ बांधून घ्यायची, पुरचुंडी बांधून घ्यायची. आणि हे सगळं करताना फाल्गुन महिन्यामध्ये, म्हणजे एक अंधारी रात्र असती आणि एक चांदणा रात्र असते. ही चांदण्या रात्री तुम्हाला करायचं आहे. चांदणा रात्र चालू झाली, चंद्र मोठा व्हायला चालू झाला की आजपासून चंद्र मोठा व्हायला सुरू झाला की त्या दिवसापासून तुम्हाला ही उपाय करायचा आहे. उपाय करताना काय करायचं मित्रांनो, की आपलं 3 दिवस तुमची ती पोटली उशाला ठेवून उगाच झोपायचं आहे. एखादी उशा असेल, तुमचा तकवा असेल, त्याच्या उशाखाली घेऊन झोपायचं. झोपल्यानंतर 3 दिवस झाल्यानंतर ज्या माणसाकडं आपलं काम करून घ्यायचं आहे, ज्या माणसाकडे आपल्याला नोकरी प्राप्त करून घ्यायची, जो माणूस अडकलेले पैसे देत नाही, आपलं कोर्ट कचेरीचं काम आहे, असं ज्या माणसाकडून आपल्याला तुम्हाला करून घ्यायचं असेल तुमच्या मनासारखं, तर त्या माणसाचं काय करायचं, त्या जी आपण पोटली बांधलेली तांदळाची 1.25 मूठ, त्याच्यावर 5 वेळा त्या माणसाचं नाव लिहायचं आहे लाल पेनानं. लाल मार्कर मोठा पेन घ्यायचा आहे, जरा साईज मोठी भेटते मार्कर पेनाची, त्या मोठ्या पेनानं त्या पोटलीवर चौकोन 5चा त्या माणसाचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर ती परत पोटली तुम्हाला परत 3 दिवस परत उशाला घेऊन झोपायचं आहे. उशाला घेऊन झोपल्यानंतर 6व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी, की रविवार यावा, रविवारच्या दिवशी ती पोटली तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळी करून ती पोटली घेऊन जायचं आहे. घेऊन गेल्यानंतर रानात जंगलात कुठे गेल्यानंतर बाबळीचं झाड बघायचं आहे. ही आपली बाबळ असते गोडी बाबळीचं, ती बाबळीला अशा लांबक्या शेंगा लागतात, जी शेळ्या शेंगा खात्यात, त्या झाडापाशी गेल्यानंतर त्या वनस्पतीला बोलायचे, हे वनस्पती देवराया, तुम्ही जसं दुसऱ्या माणसाला सहकार्य केलं आणि तुमची दैवशक्ती काय आहे ती आम्हाला सहकार्य करा आणि आमचं फलाने असं असं काम आहे, एवढं काम आमचं करून द्या, असं म्हणून त्याची थोडी बुडाची माती काढायची आणि ती पोटली तिथं एका मेन कपड्याच्या कशात पिशवीत तुम्हाला ती पोटली तिथं ठेवून द्यायची. ठेवून दिल्यानंतर 2 अगरबत्त्या लावायच्या आणि माघारी यायचं. जाताना येताना काही कुणाला बोलायचं नाही, गपचिप जायचं, गपचिप यायचं. घरी आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड देऊन घरात येऊन बसायचं. घरात आल्यानंतर 5 मिनटं काही कुणाला बोलायचं नाही, शांत रीतीने राहायचं. ही सर्व शेवटच्या रविवारच्या दिवशी तुम्हाला ह्या बाबळीच्या झाडाकडे जाऊन यायचं आहे. असं झाल्यानंतर तुम्हाला अवघ्या 4 दिवसानंतर त्याचा असर तुम्हाला चालू होईल त्या पोटलीचा. तुमचं जे काय काम आहे, कोर्ट कचेरी काय जे असेल, कुठली नोकरीचं असेल, ती काम झाल्यानंतर ती पोटली तुम्हाला सोडून
ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे. विसर्जन केल्यानंतर तुमचं काम संपलं आणि तिथून मोरी प्रत्येक आपल्या कामाला लागून जायचं आहे. तुमचं काम झाल्यानंतर ती सोडून द्यायची. तर म्हणून ही साधा एक तोडगा आहे. तर ती वनस्पती आणि तांदूळ ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित करा आणि ही उपाय करताना कुणीही फोन करायचा नाही. ह्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व सांगितलेले आहे म्या. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, तुमचे अडकलेले कामं करून घ्या. परत एकदा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि लवकरच दुसऱ्या एक आपण उपायामध्ये भेटू. नमस्कार. राम राम.